औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. करमाळा तालुक्यातील विहाळ येथील मारकड वस्ती येथे वास्तव्यास असलेले मारकड दाम्पत्याच्या घरात 2 चोरट्यांनी प्रवेश मिळून वृद्ध महिलेच्या डोक्यात जबर मारहाण करून त्याचे डोके फोडले व त्याच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह 81,000 रुपयाचा ऐवज लुटून नेला. कांताबाई नारायण मारकड वय 80 राहणार विहाळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांताबाई मारकड व पती नारायण मारकड वय 90 या मंगळवारी रात्री जेवण करून झोपले असता पहाटे 2च्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून जीवे मारण्याची धमकी दिली. एकाने वृद्ध महिलेच्या डोक्यात हत्याराने घाव घालून रक्तबंबाळ केले. वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या वाट्या व मणी असलेले तसेच कानातील सोन्याची कर्णफुले ओढून घेतली. मोबाईलही काढून घेतला. कपाटातील 10,000 रुपये घेऊन पळून गेले. सकाळी शेजारी पाजारी राहणारे लोक येऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. संबंधित या चोरट्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपटराव टिळेकर हे तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून करमाळा तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून डॉक्टरकडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने अलसी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.